आचार्यकल्प पंडित सोदरमल्लीने लिहिलेला हा ग्रंथ. 5वा अधिकार विविध मत समीक्षा. बहुविधी मिथ्या गहन करी मलिन भयो निज भाव ताको सद्भाव सहज रूप दर्शन. अन्य मत समीक्षामध्ये श्वेतांबर मत पण अन्य मतामध्ये टाकलेलं आहे. तर त्या श्वेतांबर मताची खंडन करतात. श्वेतांबर मत केव्हा स्थापित झालं? भगवान महावीरांच्या नंतर 600 वर्षानंतर. भगवान महावीरांच्या नंतर 600 वर्षानंतर. कुठं उज्जैनी नगरीमध्ये भद्रभाऊंचा विशाल संघ उज्जैनी नगरीमध्ये त्यावेळेला चातुर्मास करत होता. आणि भद्रभाऊंना निमित्त ज्ञानाने असं लक्षात आलं की या ठिकाणी 12 वर्ष दुष्काळ पडणार आहे. आणि त्यामध्ये ते त्यांनी दक्षिणेकडे विहार केला. राहिलेला संघ काही लोकांनी आग्रह केला आणि काही संघ त्या ठिकाणी थोडा त्या ठिकाणी राहिला. आणि भयंकर दुष्काळ पडला. आणि त्या संकटाला तोंड देण्यासाठी त्याने श्वेत वस्त्र परिधान करून आहाराला येऊ लागले. ते आहाराला येण्यापुरतं श्वेत वस्त्र धारण करत होते. जंगलात गेल्यानंतर नग्न दिगंबरच राहत होते. परंतु 12 वर्षामध्ये पडलेली रूढी लक्षात. आणि ती रूढी मग काही जण म्हणाले 12 वर्षापर्यंत आपण अशा प्रकारे मुनी राहू शकतो. त्या आपल्याला सगळे मुनी मानतात. मग आता काय बाधा यायचं कारण आहे? असे जे सुविधा मध्ये मग्न असलेले सुविधाचे लोभी मुनी आहे त्यांनी श्वेतवस्त्र पांघरूनच आहाराला येऊ लागले. आणि जंगलात जाऊन तो आहार गोळा करून जंगलात घेऊ लागले. परंतु त्यावेळेला पण ते जंगलामध्ये लग्न दिगंबरच राहत होते. परत त्या ठिकाणी हळूहळू मग ते वस्त्र कशाला काढायचं तसंच ठेवलं तर अशा प्रकारे मग ते श्वेतवस्त्र श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 भेद पडले. तोपर्यंत सर्वजण साधूच होते. मग श्वेतांबर श्वेतवस्त्रवाल्या मुलींना मानणारे ते श्वेतांबर बनले आणि दिगंबर वस्त्र मानणारे ते दिगंबर. ते तोपर्यंत तर दिगंबर मूर्तींचीच पूजा करत होते. नंतर इसवी सन 700 नंतर त्या ठिकाणी ते चक्षू लावू लागले. आपलं अस्तित्व वेगळं दिसण्यासाठी ते प्रतिमांना चक्षू लावू लागले. पुढं त्या ठिकाणी दागिने घालू लागले. पुन्हा नटवू लागले. मुकुट घालू लागले. हळूहळू थोडं पुढं सगळं एक पाऊल थोडा शिथिलाचार त्या ठिकाणी मार्ग भ्रष्ट करून टाकतो. एवढं केलं म्हणून काय होतं? एवढं चालतं करत त्या ठिकाणी पुढची पिढी त्याच्या पुढची पिढी मग अधिक मार्ग भ्रष्ट होतात. अशा प्रकारे हे श्वेतांबर मत. श्वेतांबर मतामध्ये या ठिकाणी श्वेतांबर मत विचार आपण पाहत होतो. त्यामध्ये गृहस्थ मुक्ती निषेध पान नंबर 146 पान नंबर 146. तथा गृहस्थ को मोक्ष कहते हैं तो हिंसादिक सर्व सावध्य योग का त्याग करने पर सम्यक चारित्र होता है. तब सर्व सावध्य योग का त्याग करने पर गृहस्थपना सावध्य योग का त्याग करने पर गृहस्थपना कैसे संभव है? यदि कहोगे अंतरंग त्याग हुआ है तो यहाँ तीनों योग द्वारा त्याग करते हैं तो काय द्वारा त्याग कैसे हुआ? प्रश्न केले प्रत्येक ठिकाणी. तथा गृहस्थ को मोक्ष कहते हैं. गृहस्थ अवस्थेमध्ये मोक्ष होतो अशा प्रकारे ते मानतात. मरुदेवीला हत्तीच्या अंबारीत बसल्या मोक्ष झालं. त्या ठिकाणी व्रताला त्यांच्या काचमहलामध्ये आरशामध्ये पाहत असताना मोक्ष झाला. अशा प्रकारे तर हिंसाधिक सावध्य योगाने सहित असताना सम्यक चारित्र कसं प्रगट होऊ शकतं? सावध्य योगाचा त्याग केल्याशिवाय त्या ठिकाणी संपूर्ण सावध्य योगाचा त्याग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुनी मार्ग कसा सुरू होईल? अंतरंग त्याग ते म्हणतात. मग अंतरंगातून त्याग झाला आणि भावाने त्याग केला. जिथं भावाने त्याग केला तिथं बाहेरून पण आतमध्ये जर त्या वस्तूसंबंधी राग नाही तर ती वस्तू सवय ठेवायचा प्रश्नच येत नाही. अंतरंगातून कपड्यासंबंधी राग नाही तर तो कपडे कशाला ठेवेल जवे? घरासंबंधी जर राग सुटून गेलेला आहे तर तो घरात कशाला राहील?
गृहवास राग की आग त्याग धारा तुमने मुनिपद महा. गृहवास घर सोडलं म्हणजे मुनी बनलाच नाही. घरासंबंधीचा राग, गृहवास घरात राहण्याचा जो राग आहे तो सुटला आणि तत्पूर्वक ज्या ठिकाणी अंतरंगातून त्याच्या संबंधीचा राग सुटलेला आहे तर ती वस्तू पण सुटून जाते. असा सहज निमित्त नैमित्तिक संबंध आहे. माझा राग सुटलेला आहे परंतु अजून मी घरात राहतो. असं कोणी म्हणेल तर माझा पैशासंबंधीचा राग सुटलेला आहे, मला पैशासंबंधी बिलकुल राग नाही, पण मी तरी सुद्धा अजून पैसे साठवतो असं मी म्हणालो तर पैशासंबंधी राग असल्याशिवाय पैसे साठवतो आहे का? ते राग असल्याचं सूचक आहे. अलग शाहीक समयदृष्टी भरत ते म्हणतील या ठिकाणी की मला चक्रवर्ती पदासंबंधी राग नाही, अभिप्रायामध्ये राग नाही, पण मी राग सोडलेला आहे तरी सुद्धा मी घरात राहतो. तर अभिप्रायामध्ये राग अभिप्रायातून राग सुटलेला आहे परंतु अजून त्या ठिकाणी चारित्र मोहाचा राग विद्यमान आहे असं आहे ना. त्या ठिकाणी राग सम्यक्दृष्टी जाणतो आहे, राग अहितकर आहे, राग करण्यायोग्य नाही, रागाचा सर्वथा त्याग झाल्याशिवाय माझं कल्याण होणार नाही. राग अलग वस्तू आहे आणि ज्ञान अलग वस्तू आहे. पूर्ण भेदविज्ञान ज्ञानीच्या अंतरंगामध्ये झालेलं आहे परंतु अजून राग सुटत नाही. जेवढा राग विद्यमान आहे तेवढा परिग्रह विद्यमान आहे, तेवढा संसार आहे. परिग्रह मग तो त्या ठिकाणी राग सुटण्यासाठी परिग्रह परिमाण करतो. परिग्रहाचं परिमाण कशासाठी करतो? राग कमी कमी करण्यासाठी. बस एवढंच मर्यादा, त्याच्याशिवाय माझं चालू शकतं. त्या ठिकाणी 5 वस्त्रामध्येच माझं चालू शकतं, एवढ्याच घरामध्ये एवढ्याच खोलीमध्ये माझं चालू शकतं, मला अन्य वस्तूची आवश्यकता नाही, दागदागिन्याची आवश्यकता नाही. तो प्रमाण करत करत जातो पण आतून राग सुटला पाहिजे ना. त्या ठिकाणी राग नाही सुटला तर राग कमी करण्यासाठी जितका म्हणून जैन धर्म आहे, जेवढा म्हणून धर्म आहे, मोक्ष मार्ग आहे, तो राग मिटविणारा हे पहिल्यांदा निश्चित करा. ज्या ज्या क्रिया करायच्या आहेत त्या ठिकाणी जो जो विधी करायचा आहे तो राग मिटवण्यासाठी करायचा आहे. जेवढ्या अंशाने राग मिटवला तेवढ्या अंशाने तो मोक्ष मार्ग झाला. जेवढ्या अंशाने राग विद्यमान आहे तेवढ्या अंशाने अजून तो संसारातच आहे. राग वाढवायचं काम नाही, राग मिटवण्याचं. धर्माच्या नावावर राग वाढवेल तर संसार वाढेल. आणि सर्व क्रिया आहेत, सर्व कार्यक्रम आहेत ते कशासाठी असले पाहिजेत? राग मिटविण्यासाठी असले पाहिजे, राग वाढविण्यासाठी असता कामा नाही. त्या ठिकाणी तर या ठिकाणी मन वचन कायेने त्याग केला त्या ठिकाणी तर राग अंतरंगामध्ये झाल्याशिवाय केला का? तथा बाह्य परिग्रहाधिक रखने पर भी महाव्रत होते है. सो महाव्रतों में तो बाह्य त्याग करने की ही प्रतिज्ञा करते है. आणि परिग्रह ठेवून महाव्रत घेतले. महाव्रतामध्ये तर काय तो व्यवहार आहे. महाव्रत महा म्हणजे जे महान पुरुषाने धारण केलेलं आहे त्याचं फळ महा आहे. आणि महा म्हणजे ज्याच्यामध्ये पापाचा लेश पण नाही. अशा 3 प्रकाराने कशा पाहूनमध्ये व्याख्या केली ना त्या ठिकाणी की ज्याच्या महा म्हणजे ज्याच्यामध्ये लेश मात्र देखील पाप नाही, सावध्य नाही, त्याला महाव्रत म्हणतात. आणि अशी मोठी प्रतिज्ञा केली आणि त्या प्रतिज्ञेचा भंग करेल तर उपवासाची प्रतिज्ञा केली आणि उपवासाची प्रतिज्ञा करून तो जर 1 कण भक्षण करेल तर पापी म्हटला जातो. उपवास मोडला आणि एकासन करून पोटभर जेवेल तर त्याला पापी म्हणतात का? नाहीच पापी. एकासन करून पोटभर जेवला तरी त्याला पापी म्हटलं जात नाही, कारण प्रतिज्ञा त्याने एकासनाची केली. त्याने उपवासाची प्रतिज्ञा करून 1 कण सेवन केलं तसं महाव्रताची प्रतिज्ञा करेल आणि त्या ठिकाणी थोडंसं सावध्य करेल, त्या ठिकाणी थोडासा परिग्रह जवळ ठेवेल त्या ठिकाणी तर महाव्रताचा भंग होईल. त्यांची कमंडलूशिवाय त्यांच्याजवळ अन्य परिग्रह असू शकत नाही. मुनी राजांच्याजवळ 1 कण मात्र बालक कोडी मत्तम परिग्रह गहनम न सा कोई साहू ना. इथे केसाच्या अग्रभागाच्या तिलतुसमित्तम न गिहती हस्तेसू. तिळाचं तुष मात्र देखील ते हाताने ग्रहण करत नाही. येईलेही अपबहुयम. जर ग्रहण करतील तर कुंद आचार्य डायरेक्ट सांगतात तत्तो पुणे जाई निगोदम. तर तो निगोदामध्ये जाईल. कारण प्रतिज्ञा मोठी केलेली आहे. प्रतिज्ञा न घेण्याचं एवढं पाप नाही पण प्रतिज्ञाभंगाचं पाप मोठं असतं हे लक्षात ठेवा. म्हणून जेवढी प्रतिज्ञा साधेल तेवढीच प्रतिज्ञा करा. पण ती प्रतिज्ञा घेतल्यानंतर कितीही अडचणी आल्या, प्राण गेले तरी प्रतिज्ञा मोडणार नाही. येतात शास्त्रामध्ये अशा कथा. थोडीशी प्रतिज्ञा त्या ठिकाणी
त्या ठिकाणी रात्री पाणी पिणार नाही, रात्री खाणार नाही, एवढीशी प्रतिज्ञा कोल्ह्याने घेतली आणि त्याने त्याचं पालन केलं. प्राण गेला. कोल्हा स्वर्गामध्ये जाऊन तो देव झाला. त्या ठिकाणी व्रती बनला ना. व्रती नियमाने कुठे उत्पन्न होतो? स्वर्गामध्ये. तत्वात सूत्रामध्ये सांगितले नाही स्पष्ट. त्या ठिकाणी व्रती पंचम गुणस्थानवाला व्रती नियमाने स्वर्गामध्ये उत्पन्न होतो. व्रत थोडं जरी पाळेल परंतु श्रद्धेने आणि दृढनिश्चयपूर्वक त्या ठिकाणी मनाच्या दृढतापूर्वक पालन करेल त्या ठिकाणी तर त्याचं फळ उत्तम आहे. तिऱ्यांचे जीव पण अशा प्रकारे पालन करतात. म्हणून जेवढी साधेल एवढी प्रतिज्ञा भविष्याचा विचार करून शेवटपर्यंत मरण आलं तरी सुद्धा मी प्रतिज्ञाभंग करणार नाही. लक्षामध्ये. आणि कोणीही माझ्या प्रतिज्ञेचा भंग करू नये अशा प्रकारे आपल्या जवळच्या लोकांना सांगितले पाहिजे. मी ही प्रतिज्ञा घेतलेली आहे हे पण सांगितलं पाहिजे आपल्या घरातल्या लोकांना. मी रात्री भोजन करत नाही, रात्री पाणी पित नाही. नंतर मग तो बेसावं झाल्यानंतर मग नाहीतर लोक रात्री त्याला पाणी पाजतात, खाऊ घालायला प्रयत्न करतात त्या ठिकाणी. तर हे पण असलं पाहिजे ना त्या ठिकाणी की कुठल्याही प्रकाराने त्या प्रतिज्ञेचा भंग होता कामा नये. कारण प्रतिज्ञाभंगाचं पाप मोठं आहे. तर या ठिकाणी प्रतिज्ञा तर महाव्रताची केली. सो महाव्रतों तो बाह्य त्याग करने की प्रतिज्ञा करते है. त्याग किए बिना महाव्रत नहीं होते आणि त्याग केल्याशिवाय महाव्रत होऊ शकत नाही. महाव्रत बिना छठा आदि गुणस्थान नहीं होता. महाव्रताशिवाय सातवं गुणस्थान होत नाही. तो फिर मोक्ष कैसे होगा? मोक्ष कसा होईल? महाव्रत घेतल्याशिवाय 6वं 7वं गुणस्थान होत नाही. महाव्रत घेतल्याशिवाय त्याग होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मोक्षामध्ये महाव्रताचे भाव आल्याशिवाय राहत नाही. इसलिए गृहस्थ को मोक्ष कहना मिथ्या वचन है. आणि गृहस्थ दशेमध्ये महाव्रत होऊ शकत नाही. अनुव्रत होऊ शकेल पण महाव्रत गृहस्थ दशेचा त्याग केल्याशिवाय आणि प्रचूर आपल्या आत्मस्वभावाचं अवलंबन घेतल्याशिवाय महाव्रत होऊ शकत नाही. परंतु ते गृहस्थ दशेमध्ये मोक्ष मानतात. म्हणजे ते वस्त्र पात्र सहित त्या ठिकाणी स्वतःला महाव्रती मानतात. श्वेतांबर साधू आहेत ना, त्यांच्याजवळ वस्त्र पात्र वगैरे सगळं असतं, काठी असते वगैरे आणि त्या सहित ते आपल्या स्वतःला काय म्हणतात? महाव्रती आहे. अशा प्रकारे स्त्री मुक्ती का निषेध तथा स्त्री को मोक्ष कहते हैं. तो जिससे सप्तम नरक गमन योग्य पाप न हो सके उससे मोक्ष का कारण शुद्ध भाव कैसे होगा? सातव्या नरकाला जाण्यायोग्य भाव स्त्रीला होत नाही. तर मोक्षाला जाईल असा योग्य भाव स्त्रीला पण होऊ शकत नाही. म्हणजे एवढं पाप, एवढी दृढता स्त्रीमध्ये नसते. परिणामामध्ये एवढी दृढता नसते. स्त्री को मोक्ष कहते हैं तो जिसमें सप्तम नरक गमन योग्य पाप न हो सके उससे मोक्ष का कारण शुद्ध भाव कैसे होगा? क्योंकि जिसके भाव दृढ़ हो वही उत्कृष्ट पाप व धर्म उत्पन्न कर सकता है. ज्याचे परिणाम दृढ असतात तोच उत्कृष्ट पाप करू शकतो, तोच उत्कृष्ट धर्म पण करू शकतो. तथा स्त्री के निशंक एकांत में ध्यान धरना और सर्व परिग्रहादिक का त्याग करना संभव नहीं है. निशंकपणे स्त्री ध्यान करण्यामध्ये समर्थ नाही. आणखी परिग्रहाचा संपूर्ण त्याग स्त्रीला संभव नाही आणि त्यामुळं स्त्री मुक्ती होऊ शकत नाही. स्त्रीचा जीव मुक्त होईल. स्त्री पर्यायाचा त्याग करून पुरुष पर्याय धारण करून मोक्षाला जाईल. पण स्त्री पर्यायामध्ये नाही. इथे गोष्ट लक्षात घ्या. आत्मा आहे तो तिरेंट असेल, स्त्री असेल, नारकी असेल, म्हणजे पर्यायामध्ये. वास्तविक आत्मा न तिरेंची आहे, न स्त्री आहे, न नारकी आहे. जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये अशा प्रकारची दृढतेची सामर्थ्य नसते. मन वचन कायाची एकाग्रता होऊ शकत नाही. पाचवं स्त्री पर्याय जास्तीत जास्त 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकते. स्त्री पर्यायामध्ये 5वं गुण, 6वं 7वं गुणस्थान स्त्री पर्यायामध्ये प्रगट होत नाही. 6वं 7वं गुणस्थान पुरुष पर्यायामध्ये प्रगट होतं आणि 6वं 7वं गुणस्थान प्रगट झाल्याशिवाय महाव्रत होत नाही. आणि महाव्रत झाल्याशिवाय, संपूर्ण त्याग बनल्याशिवाय, सर्व सावध्याचा त्याग झाल्याशिवाय 3 कषाय चौकडीचा अभाव होत नाही. आणि लक्षात राहिलेली 4थी कषाय चौकडीचा नंतर अभाव करून तो मुक्त होतो स्वतःच्या स्वभावामध्ये एकाग्रतेच्या द्वारे.
यदि कहोगे एक समय में पुरुष वेदी व स्त्री वेदी व नपुंसक वेदी को सिद्ध होना सिद्धांत में कहा है। एक समयामध्ये पुरुष वेदी, स्त्री वेदी आणि नपुंसक वेदी पण मोक्षाला जातात असं सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी नपुंसक वेदी पण मोक्षाला जातात की नाही? हा, भाव नपुंसक वेदी त्या ठिकाणी एका समयामध्ये 108 पुरुष, 20 स्त्री वेदी आणि 10 नपुंसक वेदी मोक्षाला जातात असं सिद्धांतामध्ये सांगितले। इससे स्त्री को मोक्ष मानते, परंतु यहाँ भाव वेदी है या द्रव्य वेदी है। या ठिकाणी भाव वेद सांगितला आहे की द्रव्य वेद सांगितलेला आहे? द्रव्य वेद कुठल्या गुणस्थानापर्यंत असतो? द्रव्य वेद 14व्या गुणस्थानापर्यंत। द्रव्य वेद 14व्या गुणस्थानापर्यंत असतो। भाववेद आहे तो 9व्यामध्ये पण आहे भाववेद त्या ठिकाणी। आणि भाववेद आहे परंतु त्या भाव तो उदय आहे, त्या उदयाला नष्ट करून हे मोक्षाला जातात। भाववेद आहे तो उदय आहे। अलग भावामध्ये पुरुष वेद असू शकेल, स्त्री वेद असू शकेल, नपुंसक वेद पण असू शकेल त्या ठिकाणी, परंतु द्रव्य वेद पुरुष वेदच असला पाहिजे। परंतु यहाँ भाव वेदी है या द्रव्य वेदी है? यदि भाव वेदी है तो हम मानते ही है, आणि जर भाव वेदाने तुम्ही मोक्षाला जाता असं म्हणतात तर आम्ही मानतो। तथा द्रव्य वेदी है तो पुरुष स्त्री वेदी तो लोक में प्रचुर दिखाई देते हैं और नपुंसक तो कोई विरले दिखाई देते हैं। एक समय में मोक्ष जाने वाले इतने नपुंसक कैसे संभव है? तर या ठिकाणी तुम्ही द्रव्य वेदाने मानताल तर पुरुष वेदवाले, स्त्री वेदवाले पुष्कळ या जगामध्ये दिसतात। नपुंसक वेदवाले विरळा एखादा क्वचित दिसतो, आणि तुम्ही म्हणता एका समयामध्ये नपुंसक वेदवाले एवढे मोक्षाला जातात, तर ते त्या ठिकाणी कसे शक्य आहे? इसलिए द्रव्य वेद अपेक्षा कथन नहीं बनता। त्यामुळे द्रव्य वेदाच्या अपेक्षेने हे कथन बनू शकत नाही। तथा यदि कहोगे 90 गुणस्थान तक वेद कहे है तो भी भाव वेद की अपेक्षा ही कथन है। 9व्या वेदापर्यंत जे कथन सांगितलेलं आहे मग ते 9व्या गुणस्थानापर्यंत स्त्री जाऊ शकत नाही, तिथेही भाववेद आहे। ते भाववेदाच्या अपेक्षेने ते कथन आहे। द्रव्य वेद की अपेक्षा हो तो 14वें गुणस्थानपर्यंत वेद का सद्भाव होना संभव हो। द्रव्य वेदाच्या अपेक्षेने असेल तर 14व्या गुणस्थानापर्यंत द्रव्य वेद असतो, पण भाववेद 9व्या गुणस्थानापर्यंत आहे। इसलिए स्त्री को मोक्ष कहना मिथ्या है। त्यामुळे स्त्री पर्यायामध्ये अलग मोक्ष मानणं मिथ्या आहे। ते मल्लीनाथ कीर्तनकरांना स्त्री मानतात। अलग मल्लीनाथ कीर्तनकर स्त्री होते, नाव असं आहे मल्ली, त्यामुळे त्यांना वाटतं की स्त्री आहे, तर भ्रांती आहे त्यांची। विपरीतता त्यांच्यामध्ये खूप आहे। श्वेतांबर मत कल्पित मत आहे। महावीरांना एक कन्या झाली त्या ठिकाणी असं पण मानतात। त्या ठिकाणी महावीरांनी लग्नच केलं नाही तर कन्या वगैरे होण्याचा प्रश्नच येत नाही, पण ते कन्या झाली असे वगैरे मानतात। आहे ते येणार आहे सगळी विपरीत म्हणजे कल्पित मत आहे। श्वेतांबर मत आहे ते कल्पित मत आहे। ऋषभदेव आहेत ते त्यांनी तर प्रत्यक्ष नंद दिगंबर दीक्षा घेतली, ते त्या ठिकाणी म्हणतात नाही ते त्यांनी दीक्षा घेतली परंतु त्यांच्या अंगावर दुरून असा वस्त्र असल्याचा भास होत होता। अशा प्रकारे कल्पना मनाने काही पण कल्पना करतात त्या ठिकाणी। शूद्र मुक्तिका निषेध, शूद्रांना पण ते मुक्ती मानतात। सर्वांना सामावून घेतलं म्हणजे धर्म विस्तारित होईल ना, सगळ्यांना स्थान दिलं म्हणजे असं ते लोभी आहे त्या ठिकाणी। तो शूद्र मुक्ति का निषेध तथा क्षुद्रों को मोक्ष कहते हैं, परंतु चांडाला जिसको गृहस्थ सम्मानादि पूर्वक दानादि कैसे देंगे, लोग विरुद्ध होता है। तथा नीच कुल वालों के उत्तम परिणाम नहीं हो सकते, जे नीच कुल वाले हैं त्यांचे एवढे उत्तम परिणाम होऊ शकत नहीं। तथा नीच गोत्र कर्म का उदय तो पंचम गुणस्थान पर्यंत ही है, ऊपर के गुणस्थान चढ़े बिना मोक्ष कैसे होगा। नीच गोत्राचा उदय पंचम गुणस्थानापर्यंत म्हणजे नीच गोत्री आहे तो 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतो, 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये तो प्रवेश करू शकत नाही। मग तो वरच्या गुणस्थानामध्ये चढल्याशिवाय मोक्ष कसा होईल, 6वं 7वं 8वं वगैरे। यदि कहोगे संयम धारण करके पश्चात उसके उच्च गोत्र का उदय कहते हैं, तो संयम धारण करने न करने की अपेक्षा से नीच उच्च गोत्र का उदय ठहरा। ते म्हणतात संयम धारण केल्यामुळं त्यांचा नीच गोत्राचा उदय संपतो आणि उच्च गोत्राचा उदय सुरू होतो। मग त्या ठिकाणी उच्च गोत्राचा उदय आहे तो संयमाच्या अधीन झाला। मग जोपर्यंत त्या ठिकाणी कीर्तनकर मनुष्य वगैरे असंयमी आहेत
मग ते तोपर्यंत नीच गोत्रातले मानावे लागतील. तीर्थंकर भगवान देखील जोपर्यंत संयम धारण करत नाहीत, मुनी दीक्षा घेत नाहीत, तोपर्यंत ते असं प्रसंग येईल ना या ठिकाणी. संयम धारण करने के पश्चात उसके उच्च गोत्र का उदय करते हैं. सो संयम धारण करने न करने की अपेक्षा से नीच उच्च गोत्र का उदय ठहरा. ऐसा होने से असंयमी मनुष्य तीर्थंकर क्षत्रिय आदि को भी नीच गोत्र का उदय ठहरेगा. यदि उनकी कुल अपेक्षा उच्च गोत्र का उदय कहोगे तो चांडाला जिसके भी कुल अपेक्षा ही नीच गोत्र का उदय कहो. जर कुल ते उच्च कुलात जन्मलेले आहेत म्हणून उच्च आहे, मग तसं चांडालाची नीच कुळामध्ये जन्मलेले आहेत म्हणून नीच म्हणा. उनका सद्भाव तुम्हारे सूत्र में भी पंचम गुणस्थान पर्यंत ही कहा है. तुमच्या पण शास्त्रामध्ये त्या ठिकाणी त्याचा सद्भाव 5व्या गुणस्थानापर्यंत सांगितलेला आहे. सो कल्पित कहने में पूर्वापर विरोध होगा ही होगा. आणि तरी सुद्धा तुम्ही कल्पना करून ते असं नाही असं त्या ठिकाणी की त्यांचं उच्च गोत्र होतं, नीच गोत्र बदलून वगैरे, तर याला पूर्वापर विरोध येईल. इसलिए क्षुद्रों को मोक्ष कहना मिथ्या है. त्यामुळे क्षुद्र जे आहेत त्या ठिकाणी त्यांना मोक्ष मानणं मिथ्या आहे. इस प्रकार उन्होंने सर्व को मोक्ष की प्राप्ति कही, तो उसका प्रयोजन यह है कि सर्व को भला मानना, मोक्ष की लालच देना और अपने कल्पित मत की प्रवृत्ती करना, 3 गोष्टी सांगितल्या. सर्वांना मोक्षाची प्राप्ती सांगितली. कशासाठी? त्याचं प्रयोजन हे आहे की सर्वांना चांगलं मानणं, त्या ठिकाणी मोक्ष की लालच देणं, मोक्षाची लालसा दाखवणं आणि आपल्या कल्पित मतामध्ये त्यांची प्रवृत्ती करेविणं. ठीक आहे, चांगला आहे श्वेतांबर मत वगैरे. परंतु विचार करने पर मिथ्या भाषित होता है. परंतु विचार केला तर ते मत मिथ्या भाषित होत आहे. अचैरों का निराकरण. सम्यक दर्शन झालं तर तो मोक्ष मार्गच होतो, पण 6वं 7वं गुणस्थान त्या भावात प्रगट होत नाही. तो मोक्ष मार्गच झाला, त्याच्यानंतर तो सम्यक दर्शनाच्या प्रभावाने स्वर्गामध्ये उत्पन्न होईल. तिथून तो खाली मुनी दीक्षा ग्रहण करू शकेल. उच्च कुलामध्ये सम्यक दर्शन झालं म्हणून उच्च कुलात नाही, तो जन्मताना देह आहे ना, देहाच्या अपेक्षेने 4 जे घाती अघात्या कर्म आहेत ते कशाच्या अपेक्षेने आहेत? नाम, गोत्र, आयु आणि अंतर. कोणतं? वेदनीय. नाम, गोत्र, आयु आणि वेदनीय हे कशाच्या अपेक्षेने आहेत? अघात्या कर्माच्या. म्हणजे याच्यामध्ये पुद्गलाची अपेक्षा आहे. नामकर्म, त्या ठिकाणी नामकर्माच्या उदयामुळे तो त्या ठिकाणी त्याला शरीर प्राप्त होतं. त्या ठिकाणी सुंदर शरीर वगैरे, कुरूप शरीर, गोरं काळं वगैरे हे शरीर प्राप्त होतात ते नामकर्माच्या उदयामध्ये. आत्म्यामध्ये काही फरक पडत नाही. त्या ठिकाणी गोत्रकर्मामुळे उच्च गोत्रामध्ये किंवा नीच गोत्रामध्ये जन्म घेतो, आत्म्यामध्ये काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. आयुकर्मामुळं अधिक आयु, कमी आयु, 100 वर्षाचं, कोणाला 40 वर्षाचं, कोणाला 50 वर्षाचं, कमी जास्त आयुष्य प्राप्त होतं. आणि वेदनीय कर्मामुळे सुखदुःखाची सामग्री प्राप्त होते, बाह्य सामग्री. वेदनीय कर्मामुळे सुखदुःख हे निमित्त कारण आहे. मोहनीय कर्मामुळे सुखदुःख आहे, वेदनीय कर्मामुळे सामग्री प्राप्त होते. त्या ठिकाणी बाहेरची धन संपत्ती वगैरे, कपडा लत्ता, एखाद्याला फटकं झोपडी वगैरे वगैरे असा आता वेदनीय कर्माच्या उदयामध्ये रोगी शरीर वगैरे, म्हणजे हे सगळे कशाची हे आहे? म्हणजे पुद्गलाची. हे 4 अघात्या कर्म आहे, याचा संबंध पुद्गलाची आहे. त्याच्यामुळे पुद्गल प्राप्त होतं. याच्यामध्ये पुण्य पापाचा संबंध आहे. पुण्याच्या उदयामध्ये अनुकूल साधन सामग्री प्राप्त होते, पापाच्या उदयामध्ये प्रतिकूल साधन सामग्री प्राप्त होते. म्हणजे पुण्य पापाशी संबंध आहे. पहिले 4 घातिया कर्म आहेत, त्याचा आत्म्याशी संबंध आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय आणि मोहन, याचा आत्म्याशी डायरेक्ट संबंध आहे ना. त्या ठिकाणी आत्म्यात सगळ्यात तीव्र मोहनीय नसेल तर बाकीचे कर्म हतबल आहे. काही करण्यामध्ये समर्थ नाही. मोहनीयामध्ये दर्शन मोहनीय आणखी म्हणून बघा, मोहनीयाच्या 28 प्रकृती सांगितल्या ना त्या ठिकाणी. त्यामध्ये दर्शन मोहाच्या 3 प्रकृती आहेत आणि चारित्र मोहाच्या 25 प्रकृती आहेत. दर्शन मोह म्हणजे विपरीत मान्यता, जे आपलं नाही त्याला आपलं मानणं. कुल गोत्र आपलं नाही, हे शरीराचं आहे, त्याला आपलं मानणं. सम्यकदृष्टी मानतच नाही, अभिप्राय बदललेला आहे, त्यामुळे तो पुढच्या भावामध्ये उच्च कुलामध्ये जन्म घेतो. ज्याचा अभिप्राय नित्य आहे की मी उच्च कुलामध्ये आहे त्या ठिकाणी, आणि उच्च कुलाचा अभिमान करेल, धर्म तर करणार नाही, तत्वज्ञान तर करणार नाही, जर तो उच्च कुलाचा अभिमान करेल, मी उच्च आहे, दुसऱ्याला स्पर्श करणार नाही, ते सगळे हीन आहे, तुच्छ आहे वगैरे, अशा प्रकारे त्या अभिमानाचं फळ तो नीच कुलामध्ये जन्म घेईल पुढच्या भावामध्ये.
आहे ना तरी आयुचा अभिमान केला, शरीराचा अभिमान केला तर पुढच्या भवामध्ये कशा प्रकारचं शरीर प्राप्त होईल. त्या ठिकाणी व्यर्थचा अभिमान हे आपलं नाहीच न सम्यदृष्टी जाणतो आहे. हे तर साता असाता कर्माच्या उदयामध्ये पुण्य पापाच्या उदयामध्ये प्राप्त झालेला संयोग आहे. आणि संयोग त्रिकालात माझा असू शकत नाही. त्रिकालात तेव्हा भूतकाळामध्ये माझा नव्हता, भविष्यकाळामध्ये माझा होणार नाही. आत्ता वर्तमानात तर आहे ना माझा. वर्तमानात कसं हे घर माझं आहे, हे शरीर माझं आहे, हे वस्त्राधिक वगैरे वर्तमानात तर माझ्या आहेत ना. वर्तमानात देखील हे सन्निकट आहे, एवढ्या मात्राने ते माझे होऊ शकत नाही, ते माझे नाही असं सम्यकदृष्टीची अंतरंगामध्ये मान्यता आहे. तेव्हा पण कुठलाही संयोग असो, अनुकूल असो प्रतिकूल असो, दुःख देणारा असो सुख देणारा असो, संयोग भिन्न आणि मी भिन्न अशी मान्यता नरकात जरी असेल तरी तो त्या ठिकाणी जाणतो आहे की नारकी शरीर हा नरकाचा संयोग, इथलं प्रतिकूल वातावरण हे माझं स्वरूप नाही, मी शुद्ध ज्ञानानंद स्वरूपी आहे. आणि स्वर्गात जरी असेल सम्यकदृष्टी जीव तर तिथंही स्वर्गाच्या वैभवामध्ये तो हरून जात नाही, तो त्या संयोगाला आपलं स्वरूप मानत नाही. आत्ताही आपला संयोग आपला नाही, अभिप्राय बदलायचा आहे. आपल्याला म्हणता यायला लागलं, बोलायला यायला लागलं, आपण म्हणतोय संयोग माझा नाही, संयोग माझा नाही. पण अभिप्रायामध्ये अभिप्राय बदलल्याशिवाय काम होणारं नाही. पहिलं अभिप्रायाचं गाडगा आहे ते अनादिकालापासून उलटा आहे. मान्यतेचं माठ तो सुलटा करा, बाकीचे सगळे माठ आपल्या आपण सुलटे बसतील. हा अभिप्रायाचा माठ सुलटा करणं फार अवघड गोष्ट आहे. म्हणू आपण माझं काही पण नाही, अभिप्राय आतमध्ये उतरा आणि आपली मान्यता काय आहे. हे शरीर कोणाचं आहे, हे शरीर सुखी तर मी सुखी. मान्यता ही मान्यता मुळासकट खोडून टाकली पाहिजे. आलं नाही ही मिथ्या मान्यता ही दर्शन मोहाच्या उदयामध्ये उत्पन्न होत असते. 3 प्रकृती दर्शन मोहाच्या आहेत. ह्या महाभयंकर आहे, याच मूळ संसाराचं कारण. जरी चांडाळ कुळात उत्पन्न झाला, वाघ सिंहाच्या जातीमध्ये उत्पन्न झाला, पशु बनला, त्या ठिकाणी बेडूक वगैरे बनला, पण तिथेही तो त्या ठिकाणी मिथ्या मान्यता दूर करू शकतो आणि मोक्षमार्गच करू शकतो. पुढच्या भवामध्ये तत्काल तो जीव स्वर्गामध्ये उत्पन्न होऊ शकतो. मिथ्या मान्यता दूर करणारा जीव. काही केलं नाही त्याने, व्रत नियम पाळला नाही, उपवास केला नाही, तरी सुद्धा ज्याने मिथ्या मान्यता दूर करण्याचा पुरुषार्थ केलेला आहे तो जीव नियमाने कुठं उत्पन्न होतो, स्वर्गात. कदाचित एखाद्याने पाप केलं असेल आयुष्यभर आणि सरते शेवटी आयुष्याच्या मिथ्या मान्यता दूर केल्या तर तो नरकामध्ये जाईल. आलं ना याच्यामध्ये दोहामध्ये. जरी तो नरकाला गेला तरी सुद्धा त्याचा दोष नाही. जे पूर्वकर्म आहे त्याचा उदय आहे तो. 88 आहे. सम्यक दृष्टी जीवाचे दुर्गतीत कधी गमन नसे, गेला तर तो दोष नसे, पूर्वकर्म क्षय होत असे. श्रेणिक राजा आधी पाप केलं, त्या ठिकाणी नरगतीचा बंध बांधला, नंतर समोचरणामध्ये जाऊन उपदेशादी ग्रहण केले. किती उपदेशाचं महत्व आहे त्या ठिकाणी. समोचरणात जाण्याचे भाव झाले, याचं भवितव्य चांगलं आहे. महावीरांच्या मावशीला समोचरणात नेण्याचा प्रयत्न केला, ती गेली नाही. मावशी माहिती आहे ना त्या ठिकाणी, तर नेण्याचा प्रयत्न केला, ती गेली नाही. आणि या ठिकाणी महा श्रेणिक राजा कोण होते, महा होते. महावीरांचे महा आहे ना त्या ठिकाणी. हा मावशीचा नवरा महा. नातं सांगितलं म्हणजे लवकर लक्षात येतं ना त्या ठिकाणी. वारिशेन मावस भाव होता. वारिशेन कुमार होते ते महावीरांचे मावस सख्खे मावस भाव होते. आणि श्रेणिक होते ते महावीरांचे सख्खे चुलत नाही. लक्षात. आणि त्याने उपदेश ऐकला म्हणजे ज्याचं भविष्य चांगलं आहे त्याला उपदेश ऐकण्याचे भाव होतात, हे लक्षात घ्या. ज्याचं भवितव्य खोटं आहे त्या ठिकाणी याच्यामध्ये आलं बघा, शेवट आलं. मनुष्य भवामध्ये निवास, उच्च कुल, पूर्ण आयु, इंद्रियांचे सामर्थ्य, निरोगीपणा, सुसंगती, धर्मरूप अभिप्राय, बुद्धीची प्रबलता इत्यादींची प्राप्ती होणे महादुर्लभ आहे. काय महादुर्लभ आहे. इथे धनसंपत्ती वगैरे दिलं नाही या ठिकाणी. अलग लक्षामध्ये. मनुष्य भव, उच्च कुल,
पूर्ण आयु, इंद्रियांचं सामर्थ्य, निरोगीपणा, सुगती, धर्मरूप अभिप्राय, बुद्धीची प्रबलता इत्यादीची प्राप्ती होणे महादुर्लभ आहे. हे सर्व प्रत्यक्ष अनुभवीत आहोत. या गोष्टी आपण प्रत्यक्ष अनुभवतो. या सगळ्याला मिळत नाही. ही सर्व सामग्री मिळाली असताना ग्रंथाभ्यास होऊ शकतो. आणि अशी सगळी सामग्री मिळाली असताना आपण जर अभ्यास करायचं ठरवलं ग्रंथांचा तर होऊ शकतो. आपणास पूर्व पुण्योदयाने सर्व अनुकूलता मिळाली आहे. आपल्या इथे जेवढे आहेत अर्थशास्त्राला सगळ्यांना ही अनुकूलता आहे की नाही? शास्त्र समजण्या एवढी बुद्धी आहे. म्हणजे त्या ठिकाणी क्षेपक्षम लब्धी एवढी प्राप्त झालेली आहे. शास्त्र ऐकायला येण्याचे भाव झालेले आहेत. म्हणजे विशुद्ध लब्धी पण आहे. आलं का लक्षामध्ये? हे शास्त्र सांगितलेलं समजतं म्हणून तर येत आहे ना. त्या ठिकाणी हा क्षेपक्षम लब्धी, त्यानंतर देशना लब्धी, त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंताचा उपदेश असो, शास्त्र वाचन असो, त्या ठिकाणी कानावर हे शब्द पडणं, ग्रंथाभ्यास होणं, हे त्या ठिकाणी देशना लब्धी पण मिळाली. आणि देशना लब्धीपर्यंत जो जीव आलेला आहे त्याला सम्यक्त्व निकट आहे. कारण आता निर्धारण करा. श्रवण करण्याचा पण चान्स आला, संधी मिळाली, एवढी बुद्धी पण प्राप्त झाली, त्याच्यामध्ये रुची उत्पन्न झाली त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी निर्धारण असंच आहे याचा निर्धार करा. मी ज्ञानानंद स्वरूपीच आहे. शरीर केव्हा पण माझं होऊ शकत नाही. आत्ता सुटून गेलं तर जाऊ, त्याची मला काय चिंता आहे? दुसरं मिळणार. आत्ता हा कपडा फाटून गेला तर चिंता असते काय? दुसरा. तसं आहे ना त्या ठिकाणी. हे शरीर आत्ता सुटलं तेव्हा सुटो, आत्ता सुटो, नाही तर युगांतराने सुटो. ज्यावेळेस ते सुटणार आहे त्यावेळेला सुटणार आहे. त्या ठिकाणी आपल्या इच्छेप्रमाणे ते राहणारं नाही. सुटण्याची वेळ आली तर एक समय देखील अधिक राहणारं नाही. आणि सुटण्याची वेळ येत नाही तोपर्यंत ते कोणी सोडवू पण शकत नाही. त्याचं कोणी रक्षण पण करू शकत नाही. बस या सर्व गोष्टीचं निर्धारण करा की मी या सर्वापासून भिन्न ज्ञानानंद स्वरूपी आहे. आपणास पूर्व पुण्योदयाने सर्व अनुकूलता मिळाली आहे. पूर्व पुण्य हो भाग्य त्या ठिकाणी आता उत्कृष्ट पुण्याचा उदय मिळालेला आहे. सर्व अनुकूलता मिळाली आहे. म्हणून आम्ही तुमच्या हितासाठी हटपूर्वक देखील शास्त्राभ्यासाची प्रेरणा देत आहोत. काय सांगितलं? या ठिकाणी तुमच्या हितासाठी या ठिकाणी सांगतात. पंडित टोडरमलजीच सांगतायत. पंडित टोडरमलजीच हे वाक्य आहे. या ठिकाणी पुण्योदयाने ही सर्व अनुकूलता मिळाली आहे. तर ही संधी मिळालेली आहे, आता ही घालवू नका. तुम्ही निर्धारण करा, निर्णय करा. या ठिकाणी रोज देवदर्शनाच्या द्वारे निर्धारण करा की मी कोण आहे. देवदर्शन आपला स्वभावाचं निर्धारण करण्यासाठी आहे. मंदिर जवळ आहे की दूर आहे? त्याला मंदिर दूर, त्याला नरक जवळ. त्याला मंदिर जवळ, त्याला स्वर्ग जवळ. आलं लक्षामध्ये? मंदिर दूर वाटतं की जवळ वाटतं? लय लांब मंदिर, आता केव्हा यायचं असं वाटत नाही ना. मंदिर ज्याला जवळ वाटतं त्या ठिकाणी त्याला स्वर्ग जवळ आहे. मंदिरात यायचं आहे की जिनेंद्र भगवंता समान आपल्या आत्म्याचा निर्णय करण्यासाठी यायचं आहे. मी पण सर्व संयोगाने रहित असंयोगी तत्व आहे. म्हणून येतं तुमच्या हितासाठी हटपूर्वक देखील शास्त्राभ्यासाची प्रेरणा देत आहोत. हटपूर्वक त्या ठिकाणी सांगताय की मुद्दाम त्या ठिकाणी खास त्या ठिकाणी शास्त्राभ्यासाची प्रेरणा. शास्त्राभ्यासाचे त्या ठिकाणी 10 फायदे दाखवलेले आहेत वर. शास्त्राभ्यास केला असताना त्या भवात होणारे 10 फायदे. तत्काल शांती प्राप्त होते. आणि असे भाव केव्हा होतात ज्याचं भविष्य, जसं श्रेणिक राजाला त्या ठिकाणी समोशरणात जाऊन दिव्य ध्वनी देशना ऐकण्याचे भाव झाले. कारण त्याचं भविष्य उत्तम होतं. आपल्याला शास्त्र ऐकण्याचे भाव होत आहेत म्हणजे आपलं भविष्य उज्ज्वल आहे. घाबरायचं कारण नाही. कोणाला विचारायला जायची आवश्यकता नाही. कारण भविष्य उत्तम असल्याशिवाय मंदिरात येण्याचे, शास्त्र स्वाध्याय करण्याचे भाव होत नाही. दुसऱ्याला प्रेरणा देण्याचे एक सुंदर उपक्रम त्या ठिकाणी वास्तविक त्या ठिकाणी की त्यांना एकदम आश्चर्यचकित करायचं होतं आराधना महिला मंडळांना. त्याच्यानंतरचं दुसरं लहान महिला मंडळ काय मला नावं माहीत नाही. कोणती कोणती नावं आहेत? एक आराधना महिला मंडळ आहे जुनं. कुंवर निर्जरा, अरे मोक्ष,
आश्रमबंध नाही, आश्रमबंध महिला मंडळ नाही, संवर निर्जरा महिला मंडळ आहे. त्यांनी संवर निर्जरा केली पाहिजे. तर संवर निर्जरा कोणतं महिला मंडळ आहे? त्या महिला एक छोट्या महिला मंडळाने एक प्रस्तुत निर्णय केलेला आहे. ते त्यांना त्या ठिकाणी एकदम काय त्याला म्हणायचं, सरप्राईज. हां, मग शब्दच असलेला सरप्राईज. आराधना महिला मंडळ, भगवती आराधना. आराधना महिला मंडळ म्हणजे कशाची आराधना? संसाराची नाही, रागद्वेषाची नाही, मोहाची नाही, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची आराधना. आणि आता ते स्वाध्यायी बनलेलं आहे, स्वाध्याय करतात त्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांना स्वाध्यायासाठी शास्त्रदान देण्याचा एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कोणत्या महिला मंडळाने? संस्कार महिला मंडळ आहे. आलं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे भाव जे होतात ना, की आपण हे शास्त्र त्यांना द्यावं. आराधना महिला मंडळाच्या सगळ्या महिलांनी शास्त्र स्वाध्याय केला पाहिजे. जुना आहे ना त्या ठिकाणी. आता संसार पुष्कळ झाला, आता शास्त्र स्वाध्याय. हां हां, आणि आपण निवृत्त होऊन शास्त्र स्वाध्याय त्या ठिकाणी धर्म मार्गाला लागणं योग्य आहे. पण सगळ्या महिलांनी स्वाध्याय केला पाहिजे. हां, प्रेरणा हटपूर्वक दिले ना पंडित चौधरी म्हणजे हटपूर्वक. तर इथं मी पण हट्टपूर्वक त्या ठिकाणी त्यांना प्रेरणा देतो आहे की शास्त्र स्वाध्याय करा. कारण शास्त्र स्वाध्यायाच्या द्वारे मोक्ष मार्ग काय, मोक्ष काय, आपले हित कशामध्ये, आपण कशाच्या द्वारे सुखी होऊ शकतो, सुखाचा मार्ग नक्की कोणता आहे हे तर आत्ता दृढ करा. पुढच्या भवामध्ये तो प्राप्त होऊ शकेल. पण सुखाचा मार्ग धन कमविणं, घरामध्ये अनुकूलता आणणं, त्या ठिकाणी संसार वाढवणं, हा सुखाचा मार्ग नाही. हे सगळं करून कोण सुखी बनलेला आहे? धनसंपत्ती कमवून कोण सुखी बनलेला आहे त्या ठिकाणी? तर सुखाचा मार्ग सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्यच आहे. आणि त्याचीच आराधना, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य तप याची आराधना ही भगवती आराधना आहे. भगवती आराधना म्हणजे सुख प्राप्त करून देण्याची आराधना, भगवान बनण्याची आराधना. आणि हीच करण्यायोग्य आहे. तर या ठिकाणी सर्वांनी शास्त्र स्वाध्याय करा. शास्त्र स्वाध्यायासाठी त्या ठिकाणी म्हणजे जे खोट्या चालीरीती रूढीचा चालत आल्या होत्या ना, हे द्यायचं ते द्यायचं म्हणजे ते सुखी बनतील, त्याच्याद्वारे कोणी सुखी बनू शकत नाही. किंवा अन्य आपण त्या ठिकाणी संक्रांती आली, अमुक करायचं तमुक करायचं, त्याच्याऐवजी त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये तत्वज्ञान होईल, तत्वज्ञानाची प्रेरणा मिळेल, धर्मामध्ये उत्साह उत्पन्न होईल, आनंद उत्पन्न होईल, असं कार्य करण्यायोग्य आहे. दूर बघावे भूरी रीती या सुखदरी टीका करे प्रचार, मेल मिलाप बढावे हम सब धर्मोन्नतिका करे प्रचार. धर्माची उन्नती कशी होईल याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आज अभिनंदननाथ तीर्थंकर चौथे त्यांचं केवल कल्याणक आहे. आलं लक्षामध्ये? तर अभिनंदननाथ भगवंताचं पण त्या ठिकाणी स्मरण करा, त्यांचं चिंतन करा, विचार करा आणि आपल्या पण जीवनामध्ये केवल ज्ञान प्राप्त करून अनंत सुखी व्हा या पवित्र भावनेने असं